नमस्कार. मुलांची जिज्ञासा काय असते की आपण रोज ताटात जेवतो आणि कधीतरी आपण केळीच्या पानात का जेवावे अशी लहान मुलांची जिज्ञासा असते. तर भारतामध्ये काही भागांमध्ये केळीच्या झाडाचं जे काही पावित्र्य आहे त्या पावित्र्यामुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. मग मी तुम्हाला केळीच्या पानावर जेवण केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात ते मी सांगणार आहे. केळीच्या पानांमधून जे काही फायबर मिळते त्यामुळे चटई, जाड पेपर पल्प असे हे बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते. मग केळीचे जे पान आहे त्यावर आपण गरम गरम जेवण वाढले आणि ते जेवण आपण जेवलो तर त्या पानामध्ये असलेलं जे काही पोषक तत्व आहे ती अन्नामध्ये मिसळतात आणि ती आपल्याला मिळतात, जे शरीरासाठी चांगले असते. मग केळीच्या पानावर जेवण केल्याने जे डाग असतात, खाज येते आपल्याला अंगाला, तसेच पुरळ उठतात, फोड उठतात, त्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात. मग केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात काय असते तर एपिगालोगेट, अँटीऑक्सिडंट, तसेच चिनगलेट आणि EGCG सारखे पॉलिफिनॉल्स असे अँटीऑक्सिडंट यामध्ये पानामध्ये आढळतात. मग जर केळीचे पानावर आपण जेवण केले तर हे जे अँटीऑक्सिडंट आहेत ते आपल्या शरीराला मिळतात व हे अँटीऑक्सिडंट आपल्या त्वचेला दीर्घकाळपर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. बघा, तुम्हाला जर लवकर म्हातारे व्हावेसे वाटत नसेल आणि सदा आपल्या चेहरा हा तरुण दिसावा असं वाटत असेल तर तुम्ही केळीच्या पानामध्ये जेवण नक्कीच करावे. का? कारण त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट हे आपल्या त्वचेला दीर्घकाळपर्यंत तरुण ठेवण्यास मदत करते. त्वचेवर जर आपल्याला पुरळ आली असेल, खाज येत असेल, डाग झाले असतील, मुरूम झाले असतील तर केळीच्या पानांवर थोडेसे खोबरेल तेल असे चोळावे आणि ते केळीचे पान थोडंसं तुकडा तोडून जर ते खोबरेल तेल लावून आपण त्या त्वचेला जिथं डाग असतील, जिथं पुरळ आले असतील, खाज येत असेल किंवा काळे डाग आपल्या चेहऱ्यावर झाले असतील तर ते केळीचे पान असा आपल्या त्वचेवर लावून ठेवावे. मग तसे जर केले आणि त्या आपल्या त्वचेला जर आपण असं गुंडाळून ठेवले तर ते जे त्वचेवरचे आजार असतात, खाज येत असते, पुरळ झालेले असतात तर ते आजार बरे होतात. म्हणून मुलांच्या जिज्ञासा ही खूप वाखाणण्याजोगी आहे की केळीच्या पानावर जेवण का करावे हे आता तुम्हाला समजले असेल, म्हणून तुम्ही केळीच्या पानावर जेवण करावे.